नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालक वर्गांनो, नवीन अकॅडमिक इयर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। यावर्षी आपण विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रकारचे व्हिडिओज तयार करत आहोत। मग त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, लाइन्स अँड देअर द अँगल्स फॉर्म, दिस टॉपिक इज युजफुल फॉर द 8th स्टँडर्ड, नेक्स्ट वन स्कॉलरशिप, दोज स्टुडंट्स नाउ स्पेशली प्रिपरेशन्स ऑफ देअर द 10th स्टँडर्ड ऑल्सो। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असलेला हा कंटेंट आहे। जेव्हा बेटा आपण इयत्ता 10वीला सिमिलॅरिटी हा कंटेंट पाहतो, 9th स्टँडर्डला ट्रायंगल्स अँड देअर द प्रॉपर्टीज जेव्हा हा कंटेंट पाहतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हा टॉपिक्स तुम्हाला युजफुल ठरणार आहे। आता इथे तुम्हाला दिसतंय साधारणतः लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड एन इज देअर ट्रान्सव्हर्सल्स, म्हणजे एक रेषा दुसऱ्या रेषेला समांतर आहे आणि एक छेदिका आहे। आता याच्यामधून तुम्हाला 4 प्रकारचे अँगल शिकायचे आहेत। मग ते 4 प्रकारचे अँगल्स कोणकोणते आहेत तर पहा। नाउ फर्स्ट वन इज देअर द करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स। करस्पॉन्डिंग, आता करस्पॉन्डिंग म्हणजे कोणते? जे अँगल्स संगत आहेत, म्हणजे दोच अँगल्स हॅव्हिंग देअर द मेजरमेंट्स इक्वल, that is known as the corresponding pairs of angles. Now see here, I will show here the corresponding pairs of angles. त्याला संगत कोण सुद्धा म्हणतात मित्रांनो। Now we will say there here corresponding pairs of angles, त्यालाच आपण संगत कोण असेही म्हणतात। आता बघूया ते कोणकोणत्या प्रकारचे corresponding pairs of angles आहेत। Now इथे मी आता एक मेन्शन्स केलं पहा, इथे 1 नंबरचा मेन्शन्स केला, मग ह्याला करस्पॉन्डिंग करणारा अँगल्स कोणता? नाउ हिअर द सेम साइड, याच बाजूला जो अँगल करस्पॉन्डिंग करतो त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स म्हणतात। म्हणजे हा करस्पॉन्डिंग कोणाला आहे? दिस इज अँगल नंबर 2। नाउ फर्स्ट वन अँगल इज करस्पॉन्डिंग टू देअर द अँगल नंबर 2, म्हणजेच या दोघांपासून तयार होणारे जे काही 2 कोन आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या कोनांचं माप कसं असणार आहे? सेम, अँगल 1 इज इक्वल्स टू अँगल 2। अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो। मग असे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स किती असतील? बरेच विद्यार्थ्यांना जेव्हा 10th स्टँडर्ड मध्ये आम्ही सिमिलॅरिटी हा कंटेंट शिकवतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर ट्रायंगल्स मध्ये 2 ट्रायंगल्स जेव्हा आम्ही कॉन्ग्रुएंट करून सांगतो किंवा सिमिलॅरिटी मध्ये 2 ट्रायंगल्स जेव्हा आम्हाला सिमिलर करून दाखवायचे असतील, तर फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट द बेसिक कन्सेप्ट्स इन देअर द पॅरलल लाईन्स अँड देअर द ट्रान्सव्हर्सल्स, हे खूप महत्त्वाचं समजून घेणं आवश्यक आहे। मग इथं या अँगलचं मेजरमेंट जेवढं दिसतंय बेटा, तेच मेजरमेंट जर खाली असेल तर दॅट इज नोन ॲज द करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स। मग इथं किती जोड्या तयार होत असतील असा एक प्रश्न आपल्या डोक्यात पडतो। मग इथे जोड्या साधारणतः तयार होतात बेटा 1, परत त्याच्याच खाली डाऊन साइड्सला दाखवलं आपण अँगल नंबर 2, इथे बेटा अँगल नंबर 3, अशा पद्धतीने हा एक अँगल दाखवू शकतो। मग तो करस्पॉन्डिंग कशाला असेल? हा अँगल नंबर 4 ला। परत एक करस्पॉन्डिंग अँगल नंबर 3 इज इक्वल्स टू अँगल नंबर 4। फक्त एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, हा डाऊन साइड्सला तयार झालेला करस्पॉन्डिंग आहे आणि हा पण डाऊन साइड्सला तयार झालेला करस्पॉन्डिंग। नाउ सिमिलरली इन देअर द राईट साइड पुन्हा करस्पॉन्डिंग अँगल्स पहा। नाउ अँगल नंबर 5, दिस इज ऑल्सो करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स विथ नाउ दिस वन अँगल्स, अँगल नंबर 6। नाउ इथे पण असं लिहू शकतो अँगल नंबर 5 इज इक्वल्स टू अँगल नंबर 6। ह्याला इक्वल पण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो किंवा कॉन्ग्रुएंट पण म्हणतो। इट मीन्स दॅट द मेजरमेंट ऑफ देअर द बोथ अँगल इज इक्वल्स टू सेम किंवा इक्वल। नाउ अजून एक पेअर राहिली, ती म्हणजे तुम्हाला डाऊन साइडला दाखवतो बघा, अँगल नंबर 7 इज इक्वल्स टू अँगल नंबर 8। आता हिला डबल लाईन्स आपण इथं दाखवतो बेटा विद्यार्थी मित्रांनो पहा। मग अशा पद्धतीने बेटा अँगल नंबर 7 इज इक्वल्स टू अँगल नंबर 8। मग अशा साधारणतः करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स किती असतात? 4। मग जेव्हा तुम्हाला 2 लाईन्स पॅरलल दाखवायच्या असतात, जेव्हा प्रकारे तुम्हाला 2 ट्रायंगल्स तुम्हाला एकरूप दाखवायचे असतात किंवा सिमिलर दाखवायचे असतात विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज निश्चित तुम्हाला युजफुल ठरतात। अँड दिस इज ऑल्सो युजफुल फॉर देअर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ऑल्सो। नाउ सेकंड वन इज देअर, आता हे करस्पॉन्डिंग झाले। चला तर पाहूया आपण नंबर 2 चे अँगल्स कोणते आहेत। नाउ नेक्स्ट अजून एक दुसऱ्या प्रकारचे अँगल्स, याला ऑपोजिट अँगल्स म्हणायचं किंवा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स। याला मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणतात आपण विरुद्ध कोन।
आता विरुद्ध तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा आपण लहानपणी कोपरा पाणी हा प्रकार खेळत असतो तर तेव्हा एक विद्यार्थी जर त्या कॉर्नरला उभत असेल तर एक विद्यार्थी या कॉर्नरला, इट मीन्स दॅट दे आर ऑपोजिट फ्रॉम इच अदर, ते एकमेकांपासून विरुद्ध दिशेला उभे राहिल्यासारखे तुम्हाला दिसतात. किंवा इथून आपण पाहूया. नाउ लिसन केअरफुली, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. 1 इज ऑपोजिट टू देअर द 7. या अँगलचं जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच एक्झॅक्टली मेजरमेंट ऑफ देअर द अँगल 7. अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू किंवा इक्वल्स टू अँगल 7. हे परस्पर विरुद्धी झाली. दिसते तुम्हाला असे क्रॉस लाईन्स. नाउ सी हिअर, दिस इज देअर द क्रॉस लाईन. ही या बाजूला जाते आणि ही या बाजूला जाते, म्हणून ह्याला म्हणायचं परस्पर विरुद्ध कोन, किंवा ह्याला म्हणतात विरुद्ध अँगल्स सुद्धा म्हणतात, किंवा ऑपोजिट अँगल्स. नाउ सेकंड, पुन्हा आता इकडच्या बाजूने जा विद्यार्थी मित्रांनो. अँगल 3 इज कॉन्ग्रुएंट टू देअर द अँगल 5. हा एक इकडे जाणारा. नाउ नेक्स्ट वन, असे किती पेअर्स तयार करता येतात साधारणतः. 2 इज ऑल्सो ऑपोजिट टू देअर द 8. Angle 2 is also opposite to their the angle 8. Now 4 is also opposite to their the angle 6. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑपोजिट पेअर्स ऑफ अँगल्स किती असतील तर एकूण 4 जोड्या तयार होतील. अँड हाऊ मेनी अँगल्स हॅव्हिंग फॉर्म, दीज आर देअर 1 2 3 4, 1 2 3 4. इट मीन्स दॅट 2 पॅरलल लाईन्स मुळे आपल्याला 8 अँगल्स तयार होतील आणि त्याच्या जोड्या ज्या असतील तर ते 4 जोड्या असतील. तर इथं विद्यार्थी मित्रांनो हा करस्पॉन्डिंग झाला, हा ऑपोजिट झाला. अजून एक तिसरा आहे, दॅट इज नोन ॲज द इंटेरियर अँगल्स. आता पहा, इंटेरियर अँगल्स पण खूप महत्वाची एक कन्सेप्ट आहे. ह्याला आपण विद्यार्थी मित्रांनो अंतरकोन म्हणतात. इंटेरियर अँगल्स म्हणजे जर सामान्य विद्यार्थी जर नॉन सेमीचा एखादा शिकत असेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा सेमी मधलं जर शिकत असेल तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण त्याला ही कन्सेप्ट समजून सांगत आहोत. आता इंटेरियर्स म्हणजे कोण, आतमध्ये तयार होणारे 2 कोन. इकडे पहा, हे 2 कोन तयार झालेले आतमध्ये, इथे पण 2 कोन आतमध्ये तयार झाले. नाउ अँगल 2 प्लस अँगल 3 विच इज इक्वल्स टू 180. अंतरकोन तयार झालेले किती असतील, हा 2 नंबरचं पहा आणि हा 3 नंबरचं बघा. दोच अँगल्स हॅव्हिंग फॉर्म बिटवीन देअर द 2 पॅरलल लाईन्स नोन ॲज इंटेरियर अँगल्स. नाउ सेकंड वन इज देअर अँगल 6 प्लस अँगल 7 विच इज इक्वल्स टू 180. मग ह्याच्यावरून तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, 2 अंतरकोनाच्या मापाची बेरीज नेहमी किती असते, 180 अंश असते. Those angles formed between the 2 parallel lines, their sum is equals to supplementary or 180. अशा पद्धतीने हा इंटेरियर झाला. आता लास्ट एक नमुना जो असेल तो म्हणजे अल्टरनेट अँगल्स. हे 4 पद्धतीचे जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अँगल्स जर लर्न केले तर इव्हन तुम्हाला मॅथमॅटिक्स मधला 2 पार्ट म्हणजे मॅथ 2 चा जो पार्ट असतो, सपोज ट्रँगल असेल, सिमिलरिटी असेल, फॉर एक्झाम्पल 8th स्टँडर्ड मधला मग तुम्हाला फर्स्ट वन टॉपिक असेल, किंवा एनसीईआरटी मधला टॉपिक नंबर 3rd असेल, किंवा सीबीएसईच्या टेक्स्ट बुक मधला टॉपिक नंबर 5th वन असेल 9th स्टँडर्ड मधला, हे सगळे टॉपिक्स आपल्याला याच्यामधून कव्हर करता येतात. नाउ लास्ट वन इज देअर द अल्टरनेट अँगल्स. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे, झेड अक्षराने तयार होणारा अँगल, दोच अँगल हॅव्हिंग फॉर्म इन देअर द झिगझॅग लाईन, झिग झिग लाईक दॅट. आता इथे पहा, मी डॉटेड लाईन्स करून दाखवतो. नाउ दिस वन. आता इकडे पहा, हा अँगल क्रमांक 3 आणि अँगल क्रमांक 6 हा इथे या कोपऱ्यामध्ये दिसणारा अँगल नंबर 3 अँड अँगल नंबर 6. नाउ हिअर टू फॉर्म देअर द झेड like that the symbol, and this angle having there the measurement same, ह्याला विक्रम कोन म्हणतात मराठीमध्ये. मग ह्याच्या किती पेअर्स तयार होतील, ह्याच्या पण 4 पेअर तयार होतात. तसं तर अल्टरनेट अँगल्सचे 2 प्रकार असतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. पहा, मग इथं 3 आणि 6चं माप सेम आहे. नाउ सेकंड वन अजून सेम तसंच, पण आपल्याला उलट्या बाजूने जायचं. नाउ सी हिअर, हा उलटा झेड तयार झालेला. परत एकदा मी तुम्हाला रेड पेनने दाखवतो. हे अशा पद्धतीने तयार होणारा अँगल. मग हा अँगलचं मेजरमेंट पण किती असेल मित्रांनो, सेम.
अँगल 2 इज इक्वल्स टू अँगल 7. लक्षात आलं? मग अल्टरनेट अँगल्स हॅव्हिंग देअर द सेम मेजर ऑर कॉन्ग्रंट, हे दोन्ही पण इक्वल मेजरमेंटचे असतात किंवा एकरूप असतात. हे झाले दोन इंटेरियर. आता एक्सटिरियर कोणते असतील पहा, इकडे पहा. नाउ एक्सटिरियर मीन्स हे इकडे दाखवलेलं मी अँगल 1 विच इज इक्वल्स टू अँगल 8, हे बाहेर काढलेला. हा इथला एक्सटेरियर आणि हा इथला एक्सटेरियर. नाउ सेकंड वन इज हिअर, इथला एक्सटेरियर आणि परत इथला एक्सटेरियर. अँगल नंबर 4 इज इक्वल्स टू अँगल नंबर 5. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे लाईन्स आणि अँगल्स दोन पॅरलल लाईन्समुळे कसे तयार होतात हे जर 4 प्रॉपर्टीज लर्न केल्या तर नियर अबाउट युअर मॅथ 2 इन विच नियर अबाउट 25% पार्ट हॅव्हिंग कम्प्लीट. खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला लर्न करायचे आहेत. ऑपोजिट्स म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध, अल्टरनेट्स म्हणजे झेड लेटर्सने तयार होणारा अँगल्स, करस्पॉन्डिंग्स म्हणजे सेम खाचामध्ये तयार होणारा अँगल्स. नाउ दिस इज देअर द करस्पॉन्डिंग, and last one is there the sum of their the two interior angles is equals to 180. फक्त अशा पद्धतीने जर तुम्ही सगळ्या प्रॉपर्टीज लर्न केल्या तर निश्चित तुम्हाला 7th 8th 9th 10th पर्यंत मॅथ्स विद्यार्थी मित्रांनो खूप इझी जाईल आणि छान पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स पण कळतील. ओके, निश्चित जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.